36 आणि 63. छत्तीस आकड्याचा विचार केला तर 3 आणि 6 दोन्ही आकडे एकमेकांकडे पाहत नाहीत. दोघंही टाईटपणानं पाठीला पाठ लावून उभी आहेत. एकमेकांचं तोंडही पाहत नाहीत. त्याप्रमाणे माणसांचं असतं. मराठी 36चा आकडा हा 40च्या आतला आहे. म्हणून 40च्या आत माणूससुद्धा अहंकारानं, ताकदीनं, पैशानं परिपक्व असल्यामुळं तो नेहमीच अहंकारी असतो. कमीपणा घेत नाही. मला गरज नाही, मी त्याचं तोंड पाहणार नाही, असे शब्द त्याच्या तोंडात असतात. सख्खे भाऊ पक्के वैरी होतात आणि हातात हात न घेता पाठीला पाठ लावतात. आता 63 हा मराठी आकडा पहा, 36च्या उलटा. या आकड्यानं 60 ओलांडल्यामुळं आता हे दोघंही नम्र झालेत. दोन्ही आकडे एकमेकांकडं पाहतात, हातात हात घेतात, एकमेकाला आलिंगन देतात. माणसाचंही असंच असतं. एकदा 60 ओलांडली की तो नम्र होतो. कारण ना ताकद, ना तारुण्य, ना पैसा, ना सत्ता, काहीच राहत नाही. म्हणून हा नम्र होतो. तुम्ही पहा, माणूस तरुणपणी बालपण विसरतो. लग्न झाल्यावर आईवडिलांना विसरतो. मुलं झाल्यावर भावांना विसरतो. पैसा आला की आपले नातेवाईक विसरतो. आणि म्हातारपणी जेवढ्यांना विसरला होता त्या सगळ्यांची आठवण काढत बसतो. 63च्या या आकड्याप्रमाणेच संयम राखणं हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो. वयानं कोणी कितीही लहान मोठा असू देत, वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वासाठी प्रेम, स्नेह आणि आदर असतो. आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका. हे वाक्य नीट लक्षात घ्या. आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका. तर तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटं सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा. छत्तीस आणि 63चा आकडा. मित्रहो, ही संग्रहित आणि संकलित माहिती दीपाली सुनील शिंदे यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली आणि आपल्यापर्यंत ही पोचवण्याचा प्रयत्न केला दत्ता सरदेशमुख यांनी. मोबाईल नंबर 8329730186.